नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी आपण इथं लेक्चर सिरीज स्टार्ट करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे। प्रत्येक परीक्षेमध्ये प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचा रोल खूप मोठा असतो। सो आपण इथं प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचं जे आपलं बुक आहे त्या पुस्तकामधून ही जी सिरीज आहे ही सिरीज कंटिन्यू करत आहोत। पुस्तकामध्ये तुम्हाला 2013 पासून 2023 पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर्स विथ ॲनालिसिस एकत्र मिळतील, ज्याच्यासाठी कुठेही तुम्हाला प्रिंट काढणं, झेरॉक्स करून घेणं, उत्तरं शोधणं हे काम करावं लागणार नाही। जास्तीत जास्त रिव्हिजन तुमची होईल कमी वेळामध्ये एकाच पुस्तकामधून। तर एक महिना आपल्याकडे आहे, या एका महिन्यामध्ये तुम्ही या पुस्तकामधून डेफिनेटली चांगली रिव्हिजन करू शकता आणि तिथं तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये इथून क्वेश्चन पण दिसून येतील। ठीक आहे, ओके। पार्ट सेकंड आहे हा आपला। पुस्तक कुठून मागवायचं, कसं मागवायचं हे मी प्रत्येक सेशनमध्ये सांगितलंय। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक, त्याच्यानंतर पुस्तकाची लिंक पण तुम्हाला तिथं दिलेली आहे। तर 2022चा पेपर आपण बघत होतो। इथं आपण 3 क्वेश्चन डिस्कस केलेले होते। पुढचा क्वेश्चन आपण इथं बघूया। चला, जिओग्राफीचे क्वेश्चन आपण बघतोय। क्वेश्चन आहे प्रवाहाचे प्रकार आणि स्पष्टीकरण। ठीक आहे, ओके। प्रवाहाचे प्रकार आणि स्पष्टीकरण। तर प्राकृतिक भूगोल दाते सरांचं पुस्तक जर तुम्ही काढलं तर या पुस्तकामधून तुमचा हा क्वेश्चन कव्हर होतो। इथं जरी दिलेलं नसलं तरी सुद्धा हा क्वेश्चन कव्हर होतो। इथं तुम्हाला प्रवाहाचे प्रकार दिलेले आहेत: अनुवर्ती, प्रत्यानुवर्ती, परावर्ती आणि गुंफित प्रवाह। किंवा 11वीचं पुस्तक आहे बेसिकचं, 11वी स्टेट बोर्डाचं पुस्तक, त्या पुस्तकामध्ये तुम्हाला विथ इमेजेस हे सगळं दिलेलं आहे। स्पष्टीकरण दिले तुम्हाला। जो अनुवर्ती प्रवाहाचा प्रकार असतो तो दृश्यांमधून दरी तयार होऊन प्रवाह वाहणे, मूळ उताराने नियंत्रित प्रवाह। तर हे प्रवाहाचे प्रकार कशा प्रकारे वाहतात त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला एकीकडे दिलेलं आहे। हा क्वेश्चन एलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह होत नाही। जर तुम्ही प्रॉपर प्रवाहाचे प्रकार अभ्यासले असतील तरच तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर येईल। एक तर तुम्ही दाते सरांचं पुस्तक वाचलं असतं तरी तुमचा हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला असता, किंवा 11th आणि 12th स्टँडर्डची जी आपली स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये इमेज सहित तुम्हाला हे प्रवाहाचे प्रकार दिलेले आहेत। ठीक आहे, तर 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्ड पण तुम्ही करून घ्या। आणि जर तुम्हाला स्टेट बोर्ड करायचं नसेल तर आपलं जे रेफरन्स बुक आहे, रेफरन्स बुक बेसिक टू ॲडव्हान्स असतं, त्याच्यामधून तुम्ही हे सगळं करू शकता। ठीक आहे, ओके, क्लिअर। नेक्स्ट क्वेश्चन बघा। नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला होता झेलम नदीबद्दल। नदी प्रणाली, प्रवाह प्रणाली किंवा जलप्रणाली याच्यावरती 2 किंवा 4 मार्काचे क्वेश्चन आयोग विचारतो। मग ते तुमच्या कंबाईनमध्ये असू द्या, कंबाईनमध्ये असेल तर महाराष्ट्राच्या जलप्रणालीवरती क्वेश्चन असतात, आणि जर राज्यसेवेला विचारलं तर भारताच्या जलप्रणालीवरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात। ठीक आहे, ओके। तर इथं तुम्हाला नदीचं वर्णन दिलेलं असतं, त्या वर्णनावरून नदी ओळखा असं म्हणतात, किंवा एखाद्या नदीबद्दल इन्फॉर्मेशन टाईप 4 लाइनर क्वेश्चन असतो, तिथं आपल्याला योग्य विधानं किंवा अयोग्य विधानं ओळखायची असतात। तर इथं क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे झेलम नदीबद्दल। काय विचारलं आहे बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जातं की आपल्याला नदी प्रणालीवरती क्वेश्चन आला तर आपल्याला हा टॉपिक कसा कव्हर करायचा आहे। झेलम ही सिंधू नदीची उपनदी आहे। म्हणजे कोणतीही नदी तुम्ही करताय तर ती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे हे करणं खूप महत्त्वाचं आहे। कोणत्या सरोवरातून वाहते? उलर सरोवरातून। म्हणजे पहिल्या सेंटेन्समधून 2 फॅक्ट त्यांनी विचारल्या। सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे। ठीक आहे, उजवीकडून मिळणाऱ्या, डावीकडून मिळणाऱ्या, उत्तरेकडून, दक्षिणेकडून, हे पॉईंट कॉमन आहेत, म्हणजे हे काही नवीन नाही आहे, याच्यापूर्वीही विचारलेलं आहे। आणि मग तुम्हाला खाली विचारलं की विधान 1 बरोबर आहे, विधान 2 बरोबर आहे का, विधान 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे। तर 2 फॅक्ट आणि इथं 1 फॅक्ट, म्हणजे 3 फॅक्ट तुम्हाला विचारले 2 मार्काला। लक्षात आलं? तर हा क्वेश्चन आपला जो आहे तो आपला भारताचा भूगोल डॉक्टर अनिरुद्ध सरांचं पुस्तक आहे त्याच्यातून कव्हर होतो। तर आपल्याला इथं झेलम, चिनाब, सतलज आणि रावी, बियास या ज्या नद्या आहेत ना या खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी। सिंधू नदीच्या या उपनद्या आहेत किंवा सिंधू जलप्रणाली हा जो आपला पॉइंट आहे तिथून आपला हा क्वेश्चन आहे असं आपण
म्हणू शकतो. ठीक आहे, ओके. आता थोडंसं ॲडव्हान्समध्ये पण तुम्ही जावा. जर तुम्ही के सिद्धार्थ सरांची पुस्तकं घेतली, जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया, जिओग्राफी थ्रू वर्ल्ड्स इंडिया, तर तिथं तुम्हाला विथ मॅप दिलेला आहे. कारण पुढं जाऊन क्वेश्चन तुम्हाला मॅप देतील, त्या मॅपमध्ये तुम्हाला रिव्हर सिस्टीम दाखवतील, उजवीकडून मिळणाऱ्या नद्या, डावीकडून मिळणाऱ्या नद्या, नंबरिंग देतील आणि त्या नद्यांची नावं विचारू शकतात. ठीक आहे, तर आपण ॲडव्हान्स थोडंसं केलं पाहिजे. पुस्तकाची नावं मी तुम्हाला सांगितलेत. ओके, तर इथं सिंधू नदी प्रणालीवरती आपल्याला क्वेश्चन विचारलाय. त्याच्यामध्ये सतलज नदी सोडून बाकीच्या नद्यांचे जे उगम आहेत भारतामध्ये आहेत, लक्षात ठेवा. असे पॉईंट विचारले जातात. आता या नद्या ज्या असतात फक्त भारतातच वाहतात का इंटरनॅशनल बाउंड्री बनवतात, भारताशिवाय इतर किती देशांमधून वाहतात, वगैरे वगैरे, हे सगळं तुम्हाला विचारलं जातं. तर सिंधू नदी प्रणालीमध्ये जर तुम्ही बघितलं तर सतलज नदी सोडून बाकीच्या सगळ्या नद्यांचे उगम कुठं आहेत, आपल्या भारतामध्येच आहेत. आणि या नद्या काही अंतरापर्यंत भारतात वाहतात आणि नंतर पाकिस्तानमध्ये वाहतात. ठीक आहे, ओके. काही अंतरापर्यंत भारतात वाहतात, नंतर पाकिस्तानमध्ये वाहतात. झेलम नदी जी आहे, झेलम नदी काश्मीरमध्ये पर्वतीय शृंखलांच्या पूर्व भागामध्ये वेरीनाग इथं उगम पावते आणि काश्मीरच्या खोऱ्यातून वळण घेत उलर सरोवराला मिळते, जसं की आपल्याला याच पॉईंटमधून क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, सपोर येथे ती सरोवरातून बाहेर पडते. आता कुठून बाहेर पडते हा मुद्दा महत्त्वाचा नाहीये, उगम महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं जे उलर सरोवराचं नाव आहे ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा असेही पॉईंट येतात. तुम्हाला घागरा नदीबद्दल एक क्वेश्चन विचारला होता, डीपमध्ये पॉईंट येऊ शकतात. बारामुल्ला ते मुझफ्फराबादच्या दरम्यान तिनं पीर पंजाल श्रेणीत घड्या तयार केलेल्या आहेत आणि हे कंटेंट तुम्हाला फक्त क्वालिटी बुक्समध्येच मिळेल, इतर पुस्तकांमध्ये मिळणार नाही. तर झेलम शहराजवळ ती भारतीय हद्द ओलांडते आणि पाकिस्तानात प्रवेश करते. तर झेलम नदी भारतासोबतच पाकिस्तानमधून वाहते, हेही तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागेल. एवढी सगळी इन्फॉर्मेशन का लक्षात ठेवायची, कारण का वर्णनावरून नदी ओळखा किंवा नदीचं वर्णन दिलेलं असतं, योग्य विधानं शोधा, अयोग्य विधानं शोधा, असे क्वेश्चन आपल्याला येतात. फक्त नदीची लांबी, नदीचा उगम, उपनद्या, हे 3 पॉईंटवरती आता परीक्षा नाही, खूप काही तुम्हाला नदी प्रणालीमधून विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके. डिस्टन्स तुम्ही इथं बघून घ्या, 322 किलोमीटर अंतर गेल्यानंतर चिनाब नदीला मिळते. म्हणजे ही चिनाब नदीची उपनदी आहे का, कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. एकूण 724 किलोमीटर लांबी आहे. या प्रवाह मार्गापैकी 402 किलोमीटर लांबीचा जो भाग आहे तो कुठे येतो, भारतामध्ये येतो. ठीक आहे, ओके. किती किलोमीटर लांबीचा, 402. टोटल लांबी किती आहे, 724. याच्यातनं 402 किलोमीटर लांबीचा जो भाग आहे तो आपल्या भारतामध्ये येतो, हे लक्षात ठेवा. असे पॉईंट आयोगाकडून वारंवार विचारले जातात. ठीक आहे, तर पुस्तकामध्ये हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे, ते महत्त्वाचं आहे. आणि 170 किलोमीटर लांबीच्या प्रवाह मार्गाने जी आपली भारत पाकिस्तान सीमा आहे ती इथं निश्चित केलेली दिसून येते. ठीक आहे, ओके. तर संदर्भ तुम्हाला दिलाय भारताचा भूगोल, डॉक्टर अनिरुद्ध सर, केसागर पब्लिकेशन, पेज नंबर 76. तर हे रेफरन्स बुक तुम्ही वापरा. जसं की मी पाठीमागच्या सेशनमध्ये पण बोलले, जे विद्यार्थी 25ची तयारी करतायत ना, तर आत्तापासूनच तुम्ही हे रेफरन्स बुक वाचायला चालू करा. ठीक आहे, बघा हा 2 मार्काचा क्वेश्चन. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला 2 मार्काचा क्वेश्चन नदी प्रणालीवरतीच आहे, पण महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवरती आहे. काय विचारले, प्रवरा आणि कुकडी या नद्यांच्या दरम्यान स्थित डोंगर रांगांना हरिश्चंद्र डोंगर रांगा म्हणतात. ओके. सेकंड सेंटेन्स आहे, बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते. तिसरा आहे, तापी गोदावरी नदी खोऱ्यांदरम्यान सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगा आहेत. आता इथं जर आपण बघितलं तर इथे तुम्हाला किती सारं फॅक्च्युअल पॉईंट्स विचारलेले आहेत बघा. मांजरा नदीबद्दल विचारले, प्रवरा आणि कुकडी नदीबद्दल विचारले, तापी गोदावरी नदीबद्दल विचारले आणि मग कोणती विधानं बरोबर आहेत ते विचारलेलं आहे. तर सगळीच विधानं बरोबर आहेत, पण हे जे स्पष्टीकरण आहे म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या जलप्रणालीवरती पण क्वेश्चन येतात. तर हे कुठून करायचं, हे तुम्ही खतीब सरांच्या पुस्तकामधून करू शकता. महाराष्ट्राचा भूगोल कंबाईनसाठी जवळजवळ महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी हे पुस्तक वापरतो. ठीक आहे, ओके. स्पष्टीकरण बघा, गोदावरी ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी आहे. गोदावरीचा उगम तुम्हाला दिले, खोऱ्याच्या सीमा तुम्हाला दिलेल्या आहेत, गोदावरीच्या उपनद्या दिलेल्या आहेत. तर पुढे जाऊन तुम्हाला कंबाईनमध्ये जसं की इथं बघा, तुम्हाला उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या आहेत, त्याच्यानंतर डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या आहेत,
मांजरा नदीवरती आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलाय, पण कोणत्या एक्झाममध्ये? मांजरा नदीवरती कंबाईनला क्वेश्चन विचारलेला आहे की बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते, लातूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते, नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरीला मिळते. तर अशा प्रकारचे क्वेश्चन वारंवार रिपीट होत आहेत. तर नदी प्रणाली, प्रवाह प्रणाली आणि जल प्रणाली हा जो टॉपिक आहे ना, हा टॉपिक तुम्हाला विथ मॅप करायचा आहे. फक्त थेरीज करू नका, थेरी सोबतच मॅप रिडिंग पण तुमचं चांगलं असू द्या. त्याच्यासाठी सिद्धार्थ सरांची पुस्तकं तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुस्तकामध्ये तुम्हाला सगळ्या नद्यांची माहिती दिलेली आहे. रेफरन्स बुक कोणतं येईल या क्वेश्चनसाठी? महाराष्ट्राची नदी प्रणाली, याच्यासाठी तुम्ही वापरा. खतीब सरांचं पुस्तक इथं तुम्हाला दिलेलं आहे. के सागर पब्लिकेशन, महाराष्ट्राचा भूगोल, खतीब सर. ठीक आहे, ओके. पेज नंबर सुद्धा दिलेले आहेत तुम्हाला. पेज नंबर किती आहे बघा, पेज नंबर आहे 60, 61 आणि 68. इथून तुम्हाला माहिती मिळून जाते. ठीक आहे, ओके. तर टोटल 4 क्वेश्चन जे होते ते 4 क्वेश्चन जलप्रणालीवरती होते आणि स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये जलप्रणाली एवढी डिटेलमध्ये दिलेली नाही. ठीक आहे, ओके. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, पुस्तकं जी आहेत ती आपली पब्लिकेशनची तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन आहे खालील वळ्यांच्या प्रकारांच्या योग्य जोड्या लावा. पाठीमागचा जो एक क्वेश्चन होता प्रवाहाचा, तो क्वेश्चन, हा क्वेश्चन. तर दाते सरांचं पुस्तक वन स्टॉप सोल्युशन आहे, प्राकृतिक भूगोल. ठीक आहे, तिथं तुम्हाला जिओमॉर्फोलॉजी, ओशनोग्राफी, क्लायमेटोलॉजी सगळा पार्ट तिथं मिळून जातो. इवन येणारी 25ची जी एक्झाम आहे ना, त्या एक्झामसाठी सुद्धा तुम्ही तिथून प्रिपरेशन करू शकता. तर इथं तुम्हाला एकनत वळ्या, समनत वळ्या, परिवलित नळ्या वळ्या, त्याच्यानंतर प्रतिवलित वळ्या. तर हे परिवलित, प्रतिवलित, समनत आणि एकनत. आता असं बोललं जातं की बाबा ह्या शब्दांचे अर्थ समजून घ्या, मग त्याच्यावरून तुम्हाला उत्तर येऊन जाईल. बरोबर आहे, पण तेवढा वेळ असतो आपल्याला एक्झाममध्ये? नसतो. ठीक आहे, खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात, काही क्वेश्चन डिफिकल्ट असतात, काही कन्फ्यूज करणारे असतात. तर सांगण्याचा हेतू माझा काय आहे की हे थेरी कंटेंट तुम्ही आधी वाचलेलं असलं पाहिजे. तिथं तुम्ही अर्थ लावत बसण्यामध्ये तुमचा वेळ जाणार. बरोबर, की समनत म्हणजे काय, दोन्ही भुजा समांतर असतील. बरोबर, क्ल्यू लावत बसला तर वेळ लागतो. लक्षात घ्या, त्याच्यासाठी परफेक्ट स्टडी असला पाहिजे की अरे मी हे वाचलंय आणि हे असं असं आहे. ओके, क्लिअर. तर इथं तुम्हाला हे जे सिमेट्रिकल फोल्ड्स, ओके, ठीक आहे, हे वळ्या वगैरे तुम्हाला मराठीमध्ये समजत नसेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये पण वाचू शकता. तर ह्या सममित वळ्या ज्या आहेत दोन्ही बाजूकडून येणाऱ्या समान दाबामुळे निर्माण होतात. आता हा क्वेश्चन तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारला. ठीक आहे, वळ्यांचे प्रकार आणि स्पष्टीकरण विचारलं. मग नेक्स्ट टाइम तुम्हाला स्पेशली या सिमेट्रिकल फोल्ड्सवरती क्वेश्चन येऊ शकतो का? शक्यता तर खूप कमी आहे. तरी पण आपण जिओमॉर्फोलॉजीचा अशा पद्धतीनं थोडा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. तर हे अशा प्रकारचं कंटेंट जे विद्यार्थ्यांना अगदी नवीन वाटतं, तर नवीन नाही आहे, आपण त्या लेवलचे रेफरन्स बुक वाचत नाही. असममित वळ्या तुम्हाला दिलेल्या आहेत, एका बाजूनं जास्त दाब, दुसऱ्या बाजूनं कमी दाब. हेच तुम्हाला काय केलेलं आहे, त्यांनी जोड्या लावा फॉर्मॅटमध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर एक प्रवणक वळ्या. आता नेक्स्ट टाइम जर आयोगाला क्वेश्चन विचारायचा असेल तर आयोग काय करेल माहिती आहे, हे एक प्रवणक न देता हे तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर ती पण तयारी तुम्ही करून ठेवा. हे तर तुम्ही सगळं वाचाच, पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे. आता हे सगळं मी वाचून दाखवत नाही, कारण वाचून दाखवण्यामध्ये काही म्हणजे अर्थ नाही आहे. लक्षात काय घ्यायचं की मला हे पुस्तक घ्यायचं आहे आणि मला या पुस्तकामधून जेवढा काही भाग आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा तो सगळा कव्हर करायचा आहे. ठीक आहे, ओके. तर दाते सरांचं पुस्तक आता रेफरन्स बुक एका महिन्यामध्ये तुमचं होणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं हे पुस्तक घ्यायचं आहे. या पुस्तकामधून हे सगळं तुम्ही डिटेल वाचा, कारण का पुढं क्वेश्चन बनवू शकतो. जसं की इथं समनत वळ्या आहेत, काही वळ्यांच्या दोन्ही भुजा एका बाजूला इतक्या झुकलेल्या असतात की त्या परस्परांना समांतर असतात. इथून क्वेश्चन बनलाय आपला. उतार पण एकाच बाजूला असतो. अशा प्रकारच्या वळ्यांना समनत वळ्या असं म्हणतात. तर स्पेसिफिक याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बरोबर, जसं तुम्हाला सेफिड सिद्धांत, नेब्युलर हायपोथेसिस कधी मराठीमध्ये विचारलं, कधी इंग्लिशमध्ये विचारलं, तर सेम तसंच होणार आहे. त्याच्यामुळं हा जो पार्ट आहे हा तुम्ही डिटेलमध्ये करून घ्या पुस्तकामधून. ठीक आहे, तर पॅटर्न फक्त समजून घ्या कशा पद्धतीनं तुमचे क्वेश्चन इथे कव्हर होतात. त्याच्यानंतर 10 नंबरचा क्वेश्चन आहे
खालीलपैकी कोणती विधाने भाबर मैदानाबाबत बरोबर आहेत? ठीक आहे, क्वेश्चन काय विचारलाय, कोणती विधानं भाबर मैदानाबाबत बरोबर आहेत? पहिलं विधान आहे, सच्छिद्रता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात. भाबर पट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे. भाबर पट्ट्यात वास्तव करणारे लोक पशुपालन करणारे गुजर आहेत. आता हे खादर, भाबर, बांगर हे काही नवीन नाही आहे, हे पण जुनंच कंटेंट आहे. लक्षात आलं तुमच्या? तर आधी फक्त तुम्हाला हे नॉमिनल विचारलं जात होतं. आता काय विचारलं तुम्हाला? जसं मी तुम्हाला आत्ता बोलले की बाबा त्या समनत वयावरती सेपरेटली क्वेश्चन येऊ शकतो. आता इथं त्यांनी काय केलं, इथं त्यांनी स्पेसिफिक भाबर पट्ट्याबद्दल क्वेश्चन विचारला. लक्षात आलं? तर बदलणार काहीच नाही आहे, फक्त डेप्थ वाढणार आहे. सिलेबस तोच आहे. ओके, म्हणून रेफरन्स बुक चांगले वापरा. पेपरचं ॲनालिसिस आहे ते डिटेलमध्ये करा. इथं गोष्टी फार मोठ्या सॉल्व्ह होऊन जातील. ठीक आहे, तर इथं जर आपण बघितलं उत्तर काय असेल तुमचं, सच्छिद्रता मोठ्या प्रमाणावर, छोट्या नद्या अदृश्य आणि भाबरपट्ट्यात वास्तव करणारे लोक पशुपालन करणारे गुजरात. आता हे हिमालयाच्या पायथ्याशी खादर, भाबर, बांगर हे सगळं आपण पुस्तकामध्ये कव्हर करू शकतो. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येतात. आउट ऑफ सिलेबस तर कधीच क्वेश्चन विचारला जात नाही. फक्त आपण हे क्वेश्चन करायला कमी पडतो किंवा त्या लेवलची प्रिपरेशन आपली नसते. बाकी क्वेश्चन पेपर तेच टॉपिक आहे, तेच क्वेश्चन आहेत, तरीही आपण इथं पास होत नाही. तर याचं कारण मी तुम्हाला इथे सांगते की क्वालिटी बुक्स वापरा. मॉडिफाईड जे झालेली पुस्तकं आहेत, नवीन कंटेंट त्याच्यामध्ये दिसतंय ते तुम्ही वापरा. ठीक आहे, इथं तुम्हाला स्पेसिफिक महाराष्ट्राच्या शेती संदर्भात क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, महाराष्ट्राच्या शेती संदर्भातील विधाने पहा. पहिलं विधान आहे, मृदा धूप ही शेतीपुढील गंभीर समस्या नाही म्हटलंय. नदीपूर, जंगलतोड आणि अनिर्बंध चराई याच्यामुळे जमिनीची धूप होते. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनी क्षारयुक्त होत आहेत. शेवटी आहेत विचारले का नाहीत विचारले हे वाचणं सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट असतं, लक्षात घ्या. तर आता इथं महाराष्ट्राची शेती म्हटलेलं आहे, बरोबर. मृदाधूप तर समस्या आहे की नाही, म्हणजे पहिलं विधान येणारच नाही. इथं मात्र इलिमिनेशन मेथडनी क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातो. लक्षात आलं? पण इथं तुम्हाला धुपेचे जे प्रकार आहेत, चादर धूप वगैरे, तर ते तुम्हाला करावं लागेल, कारण त्याच्यावरती पूर्वी पण क्वेश्चन होता आणि पुढे जाऊन पण क्वेश्चन येऊ शकतो. ओके, म्हणजे या परीक्षेमध्ये मृदा हा जो घटक आहे, मृदा धूप जो तुम्हाला विचारलाय तो इझी लेवलचा विचारलाय. पुढे जाऊन तो तुम्हाला डिफिकल्ट विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, इथं तुम्हाला मृदेच्या धुपेची जी कारणं आहेत ना, ती कारणं पण तुम्ही करून घ्या. आणि स्पेसिफिक आपल्या महाराष्ट्राचा उल्लेख केलाय क्वेश्चनमध्ये, तर महाराष्ट्रामध्ये मृदेची धूप होण्याची कारणं कोणती आहेत? बघा, भूपृष्ठावरील वनस्पती नाहीशा होणं. ओके, हे महाराष्ट्रामधलं एक कारण आहे. लक्षात आलं इथं? तर महाराष्ट्रामध्ये, आता हे महाराष्ट्रामधलं कारण का, तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात वस्त्या, शेती, पशुपालन या कारणानं काय होतं, वनस्पतींचा नाश झालेला आहे. म्हणून आपण म्हणतो की इथं भूपृष्ठावरील वनस्पती नाहीशा होणं हे एक रिझन महाराष्ट्रातील आहे. लक्षात आलं? क्लिअर? तर महाराष्ट्र हा शब्द उगीच दिलेला आहे का? नाही, त्याच्या पाठीमागं काहीतरी रिझन आहे. त्याच्यानंतर आहे जोराने पडणारा पाऊस. बघा, जोराने पडणाऱ्या पावसामुळे काय होतं, जमिनीवरील मातीचे जे कण आहेत ना ते सुटे होतात, मग पाण्याबरोबर दुसरीकडे नेले जातात. मग ही क्रिया जर झाली तर मृदेची धूप होते. मग महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडतो, एक तर पाऊस अनिश्चित आहे, आपण बघतोय कधीही पडतो, आणि जर पडला तर मुसळधार पडतो. मग याच्यामुळे काय होतं, इथं सगळ्याच भागामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये जी मातीची धूप आहे ती पावसामुळे होते, जोराने पडणाऱ्या पावसामुळे. नद्यांना पूर येतात का? येतात. जसं की वैनगंगा, वर्धा, पैनगंगा, गोदावरी, भीमा, कृष्णा, पंचगंगा ह्या ज्या नद्या आहेत ना, या नद्यांना आपल्याला इथं पूर आलेले दिसून येतात. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळं जीवितहानी तर होतेच होते, पण त्याच्यासोबत मृदा धूप पण खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, जोरदार वारे, तर हे बुलेट पॉइंट लक्षात ठेवा. जोरदार वारे, आता इथं जर आपण बघितलं की वाऱ्याद्वारे काय होते, भूपृष्ठाची झीज होते. तर महाराष्ट्रामध्ये वारंवार वादळ निर्माण होतात. ठीक आहे, आणि अर्धशुष्क भागामध्ये तर काय असतं, वेगाने वाहतात वारे. त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये मृदेच्या धूप होण्यापाठीमागं जोरदार वारे हे एक रिझन दिसून येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे जमिनीचा उतार. आता इथं
जर आपण बघितलं तर जमिनीचा उतार याच्यामध्ये सह्याद्री पर्वतीय भाग जो आहे ना, तिथं उतारच असतो. उतारामध्ये इथे काय होतं, मृदेची धूप होण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय भागामध्ये इथं उताराच्या क्षेत्रामध्ये मृदेची धूप होत असलेली आपल्याला आढळून येते. बरोबर. त्याच्यानंतर आहे स्थलांतरित भटकी शेती. हे पाठीमागचा जो क्वेश्चन होता ना शिफ्टिंग कल्टिवेशनचा, तिथं पण आपण हा जो मुद्दा आहे हा मुद्दा बघितलेला होता. ठीक आहे. तर स्थलांतरित शेतीमुळे पण काय झालेलं आहे, जमिनीची धूप झालेली आपल्याला इथं दिसून येते. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये पण हे स्थलांतर दिसतं. त्याच्यानंतर प्राणी आहेत, उंदीर, घुशी, याच्यामुळे पण काय होतं, मृदेची धूप होते. तर स्पेशली महाराष्ट्राचा उल्लेख केलेला आहे. तर हा क्वेश्चन आपला कव्हर होतो कुठून, खदीप सरांच्या पुस्तकातून. वन स्टॉप सोल्युशन महाराष्ट्राच्या भूगोलासाठी. याच्या बाहेर क्वेश्चन जातच नाही. कोणताही क्वेश्चन महाराष्ट्राच्या भूगोलावरती येऊ द्या, खदीप सरांच्या पुस्तकामधून तो क्वेश्चन आरामात कव्हर होतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुमचं आहे एन्व्हायरमेंट इकोलॉजीवरती. आपलं सिद्धार्थ सरांचं पुस्तक असेल किंवा नेतनकर सरांचं पुस्तक असेल, त्याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत. आणि आपण बघितलं की जवळजवळ 9 क्वेश्चन तुम्हाला याच्या आधी एन्व्हायरमेंट इकोलॉजीवरती विचारलेले आहेत. स्किप करू नका हा सब्जेक्ट. पुस्तक एकच वापरा, पण मल्टिपल टाइम रिव्हिजन करा. ठीक आहे. काय क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, राखीव जीवावरण ऑब्लिक जीवमंडल हे डॅश डॅश नुसार सीमांकित करतात. क्वेश्चन काय आहे बघा, जीवावरण किंवा जीवमंडल हे डॅश डॅश नुसार सीमांकित करतात. पहिला ऑप्शन आहे मध्यवर्ती भाग, बफर झोन, संक्रमण भाग. मध्यवर्ती भाग, बफर झोन, सूक्ष्म पर्यावरणीय भाग. सॉरी, एकच मिनिट थांबा. ओके. त्याच्यानंतर आहे बफर झोन, संक्रमण भाग, सूक्ष्म पर्यावरणीय भाग. ठीक आहे. ओके. आणि मध्यवर्ती भाग, संक्रमण भाग आणि सूक्ष्म पर्यावरणीय भाग. बघा आता इथं आपल्याला जीवावरण आरक्षित क्षेत्र जे आहे ना, ही संकल्पना माहीत असली पाहिजे. ठीक आहे. ओके. याचा जो क्रम आहे तो कसा आहे, मध्यवर्ती भाग, बफर झोन आणि संक्रमण भाग. तर इथं जीवावरण आरक्षित क्षेत्राची संकल्पना जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमचा हा क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. तर इथं साह्यभूत असणारी 3 पूरक कार्य साध्य करण्यासाठी 3 परस्पर संबंधित विभाग असतात. जसं की गाभा क्षेत्र आहे. पुढे जाऊन तुम्हाला या गाभा क्षेत्रावरती क्वेश्चन येऊ शकतो की भूदृश्य, परिसंस्था, प्रजाती, जनुकीय विविधता यांच्या जतनासाठी साह्यभूत होणाऱ्या कडकरित्या संरक्षित परिस्थितिकीय प्रणालीचा समावेश. तर गाभा क्षेत्रावरती जर सेपरेटली क्वेश्चन बनला आणि हे जर पुस्तक तुम्ही डिटेलमध्ये वाचलं तर डेफिनेटली याची उत्तरं तुम्हाला येणार आहेत. गाभा क्षेत्राच्या भोवताली लगत असतो बफर क्षेत्र. बरोबर. ते शास्त्रीय संशोधन, देखरेख, शिक्षण, प्रशिक्षण याला पूरक अशा कार्यासाठी वापरलं जातं. ओके. त्याच्यानंतर आहे स्थित्यंतराचं क्षेत्र. आरक्षित क्षेत्राचा भाग असतं, पण इथं आर्थिक आणि मानवी विकासाला चालना देऊन काय केलं जातं, सामाजिक, सांस्कृतिक, पारिस्थितिकीय दृष्ट्या शाश्वत अशी अनेक कामं करायला परवानगी दिली जाते. ठीक आहे. तर हा क्वेश्चन आपला कव्हर होतो एन्व्हायरमेंट आणि इकोलॉजी, के सागर पब्लिकेशन, के सिद्धार्था, यस मुखर्जी सरांनी हे पुस्तक आहे, मराठीमध्ये अनुवाद केलाय, के सागर पब्लिकेशन. ओके, लक्षात आलं. तर हे एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन एकतर हे पुस्तक किंवा नेतनकर सरांचं पुस्तक तुम्ही वापरा, त्याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला धरण योजना याच्यावरती विचारलाय, म्हणजे जलसिंचनमध्येच हे सगळे पॉईंट्स येतात. काय केलेलं आहे बघा, क्वेश्चन कसा बनवलाय 2 मार्कासाठी. योजना दिली, नदी पण दिली, राज्य पण दिले की ही योजना कोणत्या नदीवरती कोणत्या राज्यामध्ये आहे. हा असे क्वेश्चन तुमचे सिद्धार्थ सरांच्या बुकमधून पण कव्हर होतात, कारण तिथं जवळजवळ भारतातील सगळ्या धरणांची माहिती दिलेली आहे. तर पुस्तक तुम्ही ते वापरू शकता. जेवढी काही धरणं आहेत सगळ्या धरणांची माहिती दिलेली आहे. जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया, के सागर पब्लिकेशन, के सिद्धार्थ सरांचं पुस्तक. ओके. त्याच्यानंतर आहे घुमटाकार पठार, ज्वालामुखी पठार, सोपानाकार पठार, गिरिपाद पठार. पूर्वीचे क्वेश्चन पेपर जर काढून बघितले, कल्लेल्या पठारावरती एक क्वेश्चन होता. कोणत्या एक्झाममध्ये होता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मग नवीन काय आहे का, नाही आहे. पठार म्हणजे याच्यावरती क्वेश्चन पूर्वी पण विचारलेला आहे. ओके. इथं तुम्हाला दख्खन पठार, विंध्य पठार, छोटा नागपूर पठार, शिलाँग पठार
ह्या पठारांचं वर्णन केलं की बाबा कोणत्या पठाराला घुमटाकार पठार म्हटलं जातं किंवा कोणत्या आकाराचं आहे, ते ज्वालामुखी पठार आहे का, सोपानाकार आहे का, हा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय की ज्या खडकांपासून पठारं तयार झालेली असतात ना, त्या खडकाची जशी रचना असेल तसं इथं पठाराचे प्रकार पडतात आणि त्याच्यामध्ये अतिप्राचीन काळी ज्वालामुखीतून किंवा पृथ्वीच्या अंतर्गत भागातून जो शिलारस बाहेर येतो तो बाहेर आल्यानंतर थंड होतो, बरोबर. आणि इथं जे खडक तयार होतात ना, तर उदाहरणार्थ कोलंबियाचं पठार असेल, दख्खनचा आपल्या पठाराचा वायव्य भाग आहे, पूर्व आफ्रिकेतील पठार आहे, हे सगळे बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली पठार आहेत. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला अतिप्राचीन काळातील हे बेसॉल्ट खडकापासून तयार झालेल्या पठारांचे एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर काही पठारं अशी असतात जी भूखंड निर्माण खाली भू हालचालीमुळं पृथ्वीवरील विस्तृत मैदानाचा भाग किंवा उत्तर समुद्राचा तळभाग एकदम उंचावून तयार झालेली असतात. ओके. आणि इथं काय होतं, मग हे थर एकमेकांना भूपृष्ठाला समांतर असतात. त्याच्यानंतर पृथ्वीवरची काही पठार आहेत जे समतलप्राय मैदानाचा एखादा भाग जो आहे तो उंचावून निर्माण झालेले असतात. हे प्रकार आहेत. याच्यामध्ये जर आपण बघितलं, स्फटिकमय खडकापासून तयार झालेली जी पठार आहेत, ऑस्ट्रेलिया पठार, ब्राझील पठार, मध्य आफ्रिकेतील पठार, हे तुम्हाला हा सेकंड क्वेश्चन होता जोड्या लावायचा. पुढे जाऊन तुम्हाला स्फटिकमय खडकाचे एक्झाम्पल विचारू शकतात, बेसॉल्ट खडकाचे पठारांचे एक्झाम्पल विचारू शकतात. तर हा सगळा पार्ट आपल्या कव्हर होतोय. प्राकृतिक भूविज्ञान, दाते सरांचं पुस्तक, एकाच पुस्तकामधून ऑलमोस्ट सगळा पार्ट तुमचा इथं कव्हर झालेला आपल्याला दिसून येतोय. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया 15 नंबरचा. इथं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमण. 2017 पासूनचे क्वेश्चन पेपर तुम्ही काढून बघा. पृथ्वीच्या परिवलनावरती आणि पृथ्वीच्या परिभ्रमणावरती कायम क्वेश्चन आहेत. तुम्हाला असं वाटेल की अरे राज्यसेवा परीक्षा कंबाईनपेक्षा खूप सोपी आहे, फिक्स टॉपिकवरती क्वेश्चन राहतात. तिथं तुम्हाला पृथ्वी कशी फिरते याच्यावरती सिंपल क्वेश्चन होता 2 मार्काला. इथं तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, खालील विधानांचं परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. ओके. पृथ्वीच्या परिवलनामुळे बघा क्वेश्चन काय विचारलेला आहे की पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते. ओके. विधान दुसरं आहे, स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाण वेळ पद्धतीचा वापर केला जातो. तर प्रमाण वेळ, स्थानिक वेळ 6वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला हे सगळं मिळतं. तर हे आपल्या रेफरन्स बुकमध्ये पण तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला हे सगळं डिटेल वाचावं लागेल, लक्षात घ्या. मी इथं तुम्हाला फक्त पॅटर्न सांगते, कशा पद्धतीनं आपल्या पुस्तकातून तुमचा अभ्यास कव्हर होतोय, बाकी तुम्हाला अभ्यास तर करायचाच आहे. ओके. चला, तर इथं जर आपण बघितलं तर पृथ्वीच्या परिवलनामुळे आता होईल काय, इथं परिवलनाच्या ठिकाणी परिभ्रमण असा पण शब्द आयोग देऊ शकत होता. ओके. 1 आणि 2 दोन्ही विधानं बरोबर आहेत. पण लक्षात घ्या इथं तुम्हाला इतकं सिली मिस्टेक म्हणजे की तुम्ही इझिली ओळखाल इतके एरर सोपे टाकले जात नाहीत. बरोबर. तर हा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन मॉडरेट लेवलचा होता. 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे. तर स्थानिक वेळेसाठी तुम्हाला इथं खूप छान असं एक डायग्राम दिलेली आहे पुस्तकामध्ये. तर पृथ्वीवरील कोणत्याही एखाद्या ठिकाणी सूर्य बरोबर डोक्यावर आला म्हणजे किती वाजले बघा. जे अडाणी लोक असतात ना, जे शिकलेले वगैरे नसतात, तर त्यांना घड्याळ वगैरे कळत नाही, असे लोक सांगतात सूर्य डोक्यावर आला म्हणजे 12 वाजले. बरोबर. बघा इथं दिलेलं आहे तुम्हाला आर्टिक वृत्त, उत्तर ध्रुव, मध्यान्ह आहे, मध्यरात्र आहे. तर इथं हे जे गृहीत धरून काय केलं जातं, कालगणना केली जाते आणि यालाच आपण काय म्हणतो, स्थानिक वेळ असं म्हणतो. बरोबर. म्हणजे कोणतंही ठिकाण आहे, लक्षात घ्या, कोणत्याही ठिकाणच्या मध्यान्हाच्या वेळेस स्थानिक वेळ असं म्हटलं जातं. बरोबर. म्हणजे कोणत्याही ठिकाणी मध्यान्हाची जी वेळ आहे त्याला आपण काय म्हणतो, स्थानिक वेळ. मग पृथ्वीचं जे स्वांग परिभ्रमण आहे ना, तर त्या स्वांग परिभ्रमणामुळे काय होतं, प्रत्येक फेरीत प्रत्येक रेखावृत्त दिवसातून किती वेळा एकदा सूर्यासमोर येतं. आता हे रेखावृत्त म्हणजे काय, अक्षवृत्त म्हणजे काय, सगळं पुस्तकामध्ये बेसिक तुम्हाला दिलेलं आहे. ओके. क्लिअर. तर रेखावृत्त सूर्यासमोर आलं म्हणजे काय, त्या रेखावृत्तावरील प्रत्येक स्थळी सूर्य काय होतो, मध्यावरती दिसू लागतो. आणि म्हणून एका रेखावृत्तावर जितकी स्थळं असतात त्या स्थळांची स्थानिक वेळ एकच असते. लक्षात आलं. क्लिअर. पण आता जर निरनिराळ्या रेखावृत्तावरील स्थळं असतील तर त्यांची स्थानिक वेळ एक असेल का,
नसेल, भिन्न भिन्न असेल, बरोबर. म्हणजे पृथ्वीवरती कोणती पण 2 ठिकाणं आहेत. जर इथं तुम्हाला रेखावृत्तामधला डिफरन्स जर दिसला तर तिथं काय होतं, स्थानिक वेळेमध्ये 1 तासाचा फरक पडतो, बरोबर. जसं की मुंबई आहे, त्याच्यानंतर इथं तुम्हाला जबलपूर, कोलकाता या शहरांची स्थानिक वेळ सारखी दिसेल का? नाही. कारण का? निरनिराळ्या रेखावृत्तावरती ही शहरं आहेत. कोलकाता सर्वात पूर्वेकडे आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी मध्यान्ह, सूर्योदय, सूर्यास्त जबलपूर आणि मुंबईपेक्षा काय होईल? अगोदर होईल ना, बरोबर. हे आपण 6वीच्या पुस्तकामध्ये वाचलं. पृथ्वी पश्चिमेकडून कशी फिरते? पूर्वेकडे. हेच तुम्हाला 2 मार्काला विचारलं होतं, बरोबर. 2 मार्काला विचारलं होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, सूर्य सगळ्यात आधी कुठं दिसेल? दक्षिणोत्तर वृत्तावरती येतो आणि मग पश्चिमेकडील तो ठिकाणी तो काय करतो? दक्षिणोत्तर वृत्तावरती नंतर येतो, बरोबर, पश्चिमेकडील ठिकाणी. ओके. म्हणून आपण काय म्हणतो, पूर्वेकडील स्थळांची स्थानिक वेळ जी असते ना, ती पश्चिमेकडील स्थळाच्या स्थानिक वेळेपेक्षा पुढं असते. सोपं आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये. पण जर तुम्ही डायरेक्ट PYQ अनालिसिस बुक हातात घेत असाल, तुमचं अगोदर बेसिक काही झालेलं नाही आहे, स्टेट बोर्ड वाचलेलं नाही आहे, रेफरन्स बुक वाचलेलं नाही आहे, इथं जर तुम्हाला असं वाटत असेल की मॅडमनी अक्षरवृत्त, रेखावृत्त काय तेही सांगावं, तर हे रिव्हिजन नाही आहे आपले. आपण हे रिव्हिजन करतोय, बरोबर, की तुमचा अभ्यास झालाय आणि फक्त क्वेश्चन कसे येतात आणि या कंटेंटमधून पुढे क्वेश्चन कसे येऊ शकतात. ओके. तर इथं स्थानिक वेळ खूप जास्त इम्पॉर्टंट असते. स्थानिक वेळेसंबंधी ईशान्येकडील राज्यांबद्दल एक न्यूज होती. काय न्यूज होती माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. ओके. त्याच्यानंतर आहे प्रमाण वेळ. बघा, देशातील प्रत्येक ठिकाणी आता स्थानिक वेळ आपण बघितलं तर या स्थानिक वेळेप्रमाणे घड्याळ जर लावलं तर काय होईल? देशातील निरनिराळ्या ठिकाणी घड्याळ निरनिराळी वेळ दाखवतील ना. तर इथं जर आपण बघितलं ना तर अशा प्रकारे हे प्रमाण वेळ आणि स्थानिक वेळ ह्याच्या कॉन्सेप्ट आहेत ना, या कॉन्सेप्टवरती आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. आणि जसं मी तुम्हाला बोलले की रेफरन्स बुक आणि स्टेट बोर्ड तुम्ही स्किप करत असाल तर रेफरन्स बुकमधून तो सगळा पार्ट तुमचा कवर होतोच आहे. म्हणजे रेफरन्स बुक कसे असतात? बेसिक टू ॲडव्हान्स असतात, बरोबर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात खालीलपैकी कोणता हॉटस्पॉट प्रदेश जैवविविधतेला आपत्ती चिन्ह असल्याच्या संदर्भात धोका असलेला आहे? ठीक आहे. ओके. म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये हा जो क्वेश्चन आहे, दुसरा क्वेश्चन आहे जो एन्व्हायरमेंट इकॉलॉजीमधून विचारलेला आहे, बरोबर. तर इथं उत्तर पश्चिम भारत, दख्खनचं पठार, उत्तर पूर्व भारत, पश्चिम भारत ऑप्शन दिलेत. म्हणजे सिंपल क्वेश्चन विचारलाय. पण एन्व्हायरमेंट इकॉलॉजी जसं मी तुम्हाला बोलले की स्टॅटिक प्लस करंट दोन्हीमधून विचारलं जाऊ शकतं. तर इथं हॉटस्पॉटबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. सिंपल क्वेश्चन आहे, फक्त ठिकाण विचारलेलं आहे. तरीसुद्धा काय होतं, फॅक्च्युअल आहे, त्याच्यामुळे आपण इथं अंदाज लावू शकत नाही. तर हा जो क्वेश्चन आहे ना आपला, हा क्वेश्चन आपला ठोकळ्यामधून पण कव्हर होतो. ठोकळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला एन्व्हायरमेंट इकॉलॉजीचा पार्ट खूप चांगला दिलेला आहे, लक्षात घ्या. तर पश्चिम घाट हा जो हॉटस्पॉट आहे ना, दक्षिण उत्तर असा जो आहे, जो केरळपासून कुठंपर्यंत पसरलेला आहे? महाराष्ट्रापर्यंत पसरलेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. कुठंपासून? केरळपासून महाराष्ट्रापर्यंत. तर हा एक दाट जंगलाचा पट्टा आहे. इथं तुम्हाला डिस्टन्स पण दिलेला आहे. 1600 किलोमीटर लांबीची पर्वतरांग आहे. 2 मुख्य प्रकारची जंगलं आहेत. कमी उंचीवरती तुम्हाला सदाहरित म्हणजे वनांचे प्रकार वगैरे आपण अभ्यासतो. म्हणजे हा पार्ट पण एक्झामला वारंवार विचारला जातो, ठीक आहे. तर इथं 500 ते 1000 मीटर उंचीवरील भागामध्ये अर्धसदाहरित जंगल आहेत, बरोबर. आणि पूर्व हिमालयाचा जो हॉटस्पॉट आहे तो ईशान्येकडील राज्य आणि भूतान याच्यामध्ये एक विस्तृत प्रदेश आहे, ठीक आहे. याची पण तुम्ही उंची वगैरे बघून घ्या. इथं कोणत्या प्रकारची जंगलं आढळतात? समशीतोष्ण आढळतात. सपुष्प वनस्पतीमध्ये कमालीची विविधता आहे, ओके. आणि वैशिष्ट्य काय आहे? मॅग्नोलिया आणि बेतुला प्राचीन काळामध्ये उत्क्रांत झालेल्या वनस्पती इथं टिकून आहेत. तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर पहिला संपूर्ण तयारी, यालाच आपण ठोकळा म्हणतो, याच्यामधून सुद्धा तुमचा हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन कव्हर होतो, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, खालीलपैकी प्रवाळ रांगांची वैशिष्ट्य कोणती? हा क्वेश्चन करंट अफेअर्स मधून पण बनवू शकतो, कारण न्यूजमध्ये होतं हे सगळं. तर प्रवाळ रांगांची वैशिष्ट्य विचारले, तसं तर हा स्टॅटिकचाच पार्ट आहे. म्हणजे तुम्हाला करंटचा मुद्दा इथं कुठला विचारलेला नाहीये.
तर प्रवाळ रांगा हा प्राचीन सजीव समूह आहे का? जैव इंधन उत्पादक आहेत का? वनस्पती आणि प्राणीजन्य श्रीमंत विविधता आहे आणि उष्ण कटिबंधीय पारिस्थितिकी तंत्र. 4 मुद्दे तुम्हाला इथं विचार करायचे आहेत की कुठं एरर टाकलेला आहे. तर हे वैशिष्ट्य तुम्हाला वाचायचे आहेत. वैशिष्ट्यांवरती क्वेश्चन होता आणि वरील सर्व बरोबर. हे क्वेश्चन सगळेच तुमचे सिद्धार्थ सरांच्या आणि नितनकर सरांच्या पुस्तकातून कव्हर होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर अल्फा बीटा गॅमा विविधता याच्यावरती क्वेश्चन होता की ही विविधता काय आहे? सजीवांची श्रीमंती, सिम्पसन विविधता सूची. आता ही सिम्पसन विविधता सूची तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसलं तर हे पुढे क्वेश्चनमध्ये दिसू शकतं. ठीक आहे. किंवा जैवविविधता मोजण्याचे भौगोलिक प्रमाण किंवा विटाकर यांनी सुचवलेले शब्दार्थ. तर काय आहे अल्फा बीटा आणि गॅमा विविधता? आता इथं उत्तर तर मी तुम्हाला सांगतेच बरोबर की जैवविविधता मोजण्याचं हे भौगोलिक प्रमाण आहे बरोबर. पण महत्त्वाचं काय आहे की बाबा कुठून आला होता हा क्वेश्चन, कोणत्या पुस्तकामध्ये हे अल्फा बीटा गॅमा विविधता दिलेली आहे? तर पुस्तकाचं नाव आहे इकोलॉजी अँड एन्व्हायरमेंट, के सिद्धार्था, एम मुखर्जी आणि आदिती कुमार यांचं पुस्तक. ओरिजिनल पुस्तक हिंदी इंग्लिशमध्ये आहेत, मराठी ट्रान्सलेशन केलेलं आहे के सागर पब्लिकेशन. ठीक आहे. ओके. तर या पुस्तकामध्ये तुम्हाला ही सगळी थेरी मिळून जाईल की प्रजातीची जी विविधता आहे या विविधतेच्या मापन करण्यासाठी प्रजातींची समृद्धता या मापदंडाचा विस्तृत वापर केला जातो. ठीक आहे. मग सोप्या भाषेमध्ये विशिष्ट क्षेत्रामध्ये सर्व प्रजातीची संख्या मोजणं, प्रजातींच्या समृद्धतेचे 4 प्रकार केले आहेत. स्थलीय समृद्धता, अल्फा समृद्धता, बीटा समृद्धता आणि गॅमा समृद्धता. ठीक आहे. स्थलीय समृद्धतेवरती तर आपल्याला काही मुद्दा विचारलेला नाहीये, पण इथं तुम्हाला अल्फा बीटा आणि गॅमावरती मुद्दा विचारलेला आहे. तर स्थलीय समृद्धता म्हणजे काय? एकाच ठिकाणी किती प्रजाती आढळून येतात त्याची संख्या. ओके. एकाच ठिकाणी किती प्रजाती आढळून येतात. अल्फा समृद्धता म्हणजे काय? छोट्या, आता पुढे जाऊन तुम्हाला स्पेशली अल्फा समृद्धतेवरती क्वेश्चन येईल, एखादा सेंटेन्स की बाबा एकजिन्सी, म्हणजे सुरुवातीला त्यांनी काय विचारलं की हे काय आहे बरोबर. पुढची स्टेप काय असेल की अल्फा समृद्धता म्हणजे छोट्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये किती प्रजाती आढळून येतात बरोबर, असं तुम्हाला सेंटेन्स दिलं जाऊ शकतं. त्याची संख्या, विशिष्ट क्षेत्र किंवा परिसंस्था याच्यामध्ये प्रजातींची विविधता म्हणजे अल्फा समृद्धता बरोबर. त्याच्यानंतर बीटा समृद्धता म्हणजे काय? निरनिराळ्या आश्रयस्थानामध्ये बरोबर. इथं काय म्हटलंय? इथं एकाच प्रकारच्या क्षेत्रामध्ये म्हटलेलं आहे. इथं निरनिराळ्या आश्रयस्थानामध्ये म्हटलंय. प्रजातींच्या घटकांमध्ये बदलाचा जो वेग आहे. बीटा समृद्धता म्हणजे काय? विविध परिसंस्थांमधील प्रजातींची विविधता. आणि गॅमा समृद्धता म्हणजे काय? मोठ्या क्षेत्रामध्ये बदलाचा वेग. आणि गॅमा वैविध्य म्हणजे निरनिराळ्या परिसंस्थांमधील एकूण विविधतेचं मापन. ठीक आहे. ओके. क्वेश्चन कुठून कव्हर होतोय? तर असे क्वेश्चन तुमचे रिझल्ट मिळवून देतात, कारण बाकीचे कॉमन क्वेश्चन सगळ्यांनाच येत असतात. जे क्वेश्चन थोडेसे नवीन आहेत किंवा व्हॅल्यू ॲडिशनल आहेत तर तिथून तुमचे मार्क्स बनतात बरोबर. कारण का? ज्या विद्यार्थ्यांनी एन्व्हायरमेंट इकोलॉजीचं पुस्तक वाचले त्यांनाच या क्वेश्चनचा आन्सर येणार आहे, कारण का अंदाजे तर उत्तर आपण इथं देऊ शकत नाही. लक्षात आलं? क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय विचारलेला आहे. क्वेश्चन तुम्हाला सिंपल विचारलेला आहे, राज्य आणि अभयारण्य. इथं सुद्धा विद्यार्थी चुकतात. जीके टाईप क्वेश्चन आहे. आंध्र प्रदेश कोणत्या राज्यामध्ये कोणतं अभयारण्य आहे बरोबर. सिंपल क्वेश्चन आहे. तर हे सगळं कंटेंट तुम्हाला सिद्धार्थ सरांच्या बुकमध्ये मिळून जाईल. फॅक्च्युअल आहे, याच्यामध्ये संकल्पना काहीही नाहीत. आता जर वाटलं आयोगाला की अजून थोडंसं अवघड विचारावं विद्यार्थ्यांना तर आयोग काय करू शकतं? क्षेत्रफळ आणि स्थापना दिनांक पण विचारू शकतं, पण शक्यतो तर नाही विचारली जात. तर इथं तुम्हाला अभयारण्याची लिस्ट दिलेली आहे. अजून एक मुद्दा आहे की तुम्हाला हा टॉपिक काय काय विचारलं जाऊ शकतं बघा. अभयारण्य आणि तिथं प्रमुख असलेला प्राणी जोड्या लावा, जसं की पेरियार अभयारण्य हत्ती आहे. एक तर स्टेटचं नाव देतील किंवा विशेष त्या ठिकाणचं नाव देतील बरोबर. किंवा क्षेत्रफळावरती एखादा पॉईंट असू शकतो, स्थापना दिनांक असू शकते की कोणतं अभयारण्य, किंवा स्पेसिफिक पेरियार अभयारण्यावरती क्वेश्चन विचारला तर प्रत्येक सेंटेन्स बनवू शकतं स्थानावरती, क्षेत्रफळावरती आणि स्थापनेवरती. ओके. म्हणजे या चार्टमधून खूप सारी इन्फॉर्मेशन तुमची इथं कव्हर होते. त्याच्यानंतर आहे गीरचं अभयारण्य सिंहांसाठी, जुनागड गुजरात.
ओके, क्षेत्रफळ 1153, स्थापना आहे 1965 ची. तर इथं तुम्हाला पेरियार अभयारण्य 50 ची स्थापना दिसते, म्हणजे सर्वात जुनं आहे का ते तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर आहे चंद्रप्रभा अभयारण्य चांदोली UP, चामरापारी अभयारण्य जलपैगुडी, राधानगरी गव्यांसाठी प्रसिद्ध आहे, मेळघाट वाघांसाठी प्रसिद्ध आहे, देऊळगाव रेहेकुरी काळविटांसाठी आहेत आणि हे तिन्ही आपल्या महाराष्ट्रातील आहेत. ठीक आहे, सजनखेली आहे, बुराचापरी आहे, पामेद आहे, सवाई मानवसिंग आहे, नल सरोवर आहे, अबू बशेर आहे, काराकोरम आहे, घटप्रभा आहे. तर याच्यामध्ये आता तुम्ही म्हणाल की मॅडम सिलेक्टेड सांगा आम्हाला, जसं की सिमलीपाल, पुलिकत, पलामू, नेलापट्टू, मुदुमलाई. बघा सिलेक्टेड तर विचारतात, जसं की UPSC ला वगैरे पूर्वी क्वेश्चन विचारले त्याच्यावरती एखादा क्वेश्चन आपला तिथं राहू शकतो. तर ठोकळ्यामधून हा तुमचा पाठ कव्हर होते. सध्या तरी तुम्ही ठोकळा घेऊ शकता रिव्हिजनसाठी आणि प्रिव्हियस इयर अनालिसिससाठी तुम्ही हे पुस्तक तिथं कंटिन्यू करू शकता. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, रासायनिक पर्यावरणात खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो? पर्यावरण एन्व्हायरमेंट इकोलॉजी वरती आपण म्हणतो 5 क्वेश्चन, पण 8 ते 9 क्वेश्चन सहज विचारतात. ओके, तर रासायनिक पर्यावरण म्हटलेलं आहे तापमान आणि माती, जल आणि माती, वनस्पती आणि जल, मानवी क्रिया आणि जैव घटक. होतो का? याच्यापैकी कशाचाच होत नाही समावेश, बरोबर. याच्यापैकी कोणत्याही गोष्टीचं केमिकल म्हटले लगे लक्षात येतं ना, बरोबर. त्याच्यानंतर 21 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतातील भाववाढीत पुरवठा बाजूच्या घटकांचं प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकतं. भाववाढीत पुरवठा बाजूच्या घटकांचं प्राबल्य तुम्हाला इथं दिलेलं आहे. ठीक आहे, ओके. तर हा क्वेश्चन तुमचा आहे इकॉनॉमिक्सचा. भाववाढ संकल्पना क्लिअर पाहिजे. ठीक आहे, ओके. भाववाढीमध्ये कोणत्या घटकांचा? पुरवठा बाजू घटक यांचं प्राबल्य असल्यामुळे काय होतं? दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकतं. ओके. बदलती उत्पादन रचना, नियोजित आयात धोरण, वाहतुकीवर भर, कोणतं धोरण उपयुक्त ठरू शकतं बघा दीर्घकालीन? तर इथं बदलती उत्पादन रचना, नियोजित आयात धोरण, वाहतुकीवर भर असला पाहिजे, नाशवंत वस्तूसाठी साठवण सुविधा असली पाहिजे. सगळं बरोबर आहे, बरोबर. क्वेश्चन अवघड होता का? नाही, पण हे म्हणणं खूप सोपं आहे. कारण का? जर तुम्हाला भाववाढ ही संकल्पना माहीत नसेल, पुरवठा बाजू घटक तुम्हाला माहीत नसतील, तर तुम्हाला हा क्वेश्चन इथं सॉल्व्ह होणार नाही. राज्यसेवा कंबाईनला इकॉनॉमिक्सवरती तुम्हाला फॅक्च्युअल डाटा विचारला जातो. राज्यसेवा परीक्षा तुमची जी आहे तिथं तुम्हाला म्हणजे MPSC, माझ्या बोलण्यामध्ये चुकलं थोडं, कंबाईनसाठी फॅक्च्युअल विचारतात, राज्यसेवेसाठी कॉन्सेप्च्युअल विचारतात. ठीक आहे, ओके. तर वरील सर्व हे आपलं उत्तर इथं असेल. ठीक आहे. इथं बघा आता हा सगळा पाठ तुम्हाला कुठे मिळतो? आपलं जे इकॉनॉमिक्सचं पुस्तक आहे नागेश गायकवाड सरांचं, त्या पुस्तकामधून हा सगळा भाग तुमचा कव्हर होतोय. तर याच्यामध्ये आपल्याला कोणते पॉइंट्स करायचे आहेत? तर आपल्याला भाववाढीची कारणं करायची आहेत, बरोबर. तर भाववाढीचे रिझन काय असतात? भाववाढीचं पहिलं रिझन आहे खाजगी खर्चामध्ये वाढ होणं, बरोबर. दुसरं रिझन आहे काळा पैसा. ओके, वस्तू आणि सेवांच्या मागणीत वाढ का होते? खाजगी खर्चामध्ये वाढ, काळा पैसा, कर कमी करणं, स्वस्त पैशाचं धोरण असेल. हे बुलेट पॉईंट अगोदर बघून घ्या. त्याच्यानंतर शासकीय खर्चामध्ये वाढ आहे, तुटीचा अर्थ भरणा आहे, निर्यातीत वाढ आहे. तर हे आपल्याला इथं पॉईंट्स दिसून येतात, 8 पॉईंट. आणि पुरवठ्यात घट होण्याची कारणं पण तुम्हाला इथं दिलेत. पण आपण आधी काय करूया? मागणीत वाढ याची कारणं बघूया. तर वैयक्तिक उत्पन्न जर वाढलं, बरोबर, एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक उत्पन्न जर वाढलं तर काय होतं? लोकांची खर्च करण्याची प्रवृत्ती वाढते, बरोबर. मग परिणामी काय होतं? विविध वस्तूंच्या मागणीमध्ये पण वाढ होते आणि त्याच्यातून भाववाढ झालेली आपल्याला इथं दिसून येते. लक्षात आलं? लोकसंख्या वेगानं वाढतीये, देशातील वस्तू आणि सेवांच्या मागणीची पण पातळी वाढणार. काळा पैसा आहे, पांढऱ्या पैशाला अर्थव्यवस्थेतून बाजूला फेकतो. याच्यामुळे काय होतं? उपभोक्त्यांची खरेदी क्षमता वाढते, मात्र त्याच वेळी पांढऱ्या पैशाची खरेदी शक्ती कमी होते. मग काय होणार? इथं भाववाढ होते. लक्षात आलं? कर कमी करणं, करांचं प्रमाण जर कमी झालं तर काय होते? खरेदी क्षमता वाढते, त्याच्यामुळं
वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये वाढ होते. हे तुम्हाला समजलं पाहिजे की हे कसं होतं. ओके. त्याच्यानंतर आहे स्वस्त पैशाचं धोरण. लक्षात घ्या, सरकारकडून स्वस्त पैशाचं धोरण जर स्वीकारलं गेलं तर काय होतं, लोकांना बँकाकडून सहजरित्या कर्ज उपलब्ध होतं. बरोबर. त्याच्यामुळे उपभोक्त्याच्या खर्चात वाढ होते आणि वस्तू आणि सेवांच्या मागणीत वाढ होत जाते. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे शासकीय खर्चामध्ये वाढ. युद्ध, विकासात्मक योजना याच्यामुळे काय होतं, सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होते आणि त्याच्यामुळे वस्तू आणि सेवांच्या मागणीमध्ये पण वाढ होऊन जाते. ठीक आहे. तुटीचा अर्थ भरणा या कॉन्सेप्टवरती वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत. तूट भरून काढण्यासाठी सरकार काय करतं, जनतेकडून आणि RBI कडून कर्ज घेतं आणि नोटांची छपाई करतं. त्याच्यामुळे काय होतं, पैशाचा पुरवठा वाढतो आणि मागणीत आणि किमतीत वाढ होते. तर ह्या कारणांवरतीच तुम्हाला बेस्ट क्वेश्चन विचारला जातो. पण कारण जर तुम्ही व्यवस्थित समजून नाही घेतली तर तिथं आपल्या क्वेश्चन टॅकल होत नाही. ओके. नेक्स्ट बघा, निर्यातीत वाढ. जेव्हा निर्यात वाढते तेव्हा काय होतं, देशी उपभोगांसाठी उपलब्ध असलेल्या वस्तूंचा साठा घटतो. त्याच्यामुळे काय होतं, अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूची टंचाई निर्माण होते, म्हणून पुरवठ्यापेक्षा मागणी अतिरिक्त होते. लक्षात आलं, क्लिअर. तर हे आपण इथं बघितलं. आता वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यात घट का होते, नैसर्गिक आपत्तीमुळे घट होऊ शकते, जसं की पूर, दुष्काळ, याच्यामुळे कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होतो. औद्योगिक कलह याच्यामुळे संप, टाळेबंदी, त्याच्यामुळे पुरवठा आणि उत्पादन कमी होतं. तिसरं रिझन आहे उत्पादक घटकांची टंचाई, जसं की उत्पादक घटक कोणते आहेत, भूमी आहे, भांडवल आहे, श्रम आहे, कच्चा माल आहे. तर ह्याच्या कमतरतेमुळे काय होतं, जे उपभोग्य वस्तू आहेत ना आणि सेवा त्यांचं उत्पादन घटतं. त्याच्यामुळे परिणामी पुरवठ्याची जी पातळी आहे ती आपल्याला इथं कमी असलेली दिसून येते. त्याच्यानंतर आहे एकतर्फी उत्पादन. बघा, एकतर्फी उत्पादन जर आपण इथं म्हटलं ना तर इथं सुखसोयीच्या ज्या वस्तू आहेत ना त्या जास्त उत्पादित होतात. त्याच्यामुळे बाजारामध्ये अनावश्यक वस्तूंचा पुरवठा घटतो आणि भाववाढीला कारणीभूत ठरतो. आणि अपुरी औद्योगिक वाढ हे पण एक रिझन आहे. जर औद्योगिकीकरणाचा वेग कॉन्स्टंट नसेल किंवा अपुरं औद्योगिकीकरण असेल तर मागणीची पूर्तता होईल का, ज्या स्पीडनं मागणी आहे त्या स्पीडनं पूर्तता होणार नाही, म्हणून इथं तुडवटा दिसल्यामुळे भाववाढ होते. ओके. कृषी उत्पादनातील चढउतार. बघा, कृषी उत्पादनामध्ये एकाच प्रकारच्या पिकांचं भरघोस उत्पादन होतं तर काही पिकांचं उत्पादन होत नाही. शिवाय कृषी उत्पादनामध्ये चढउतार पण होत राहतात आणि अशा वेळी संबंधित वस्तूच्या किमतीमध्ये काय होते, वाढ होते. साठेबाजी याच्यावरती क्वेश्चन आला होता पूर्वी. काय करतात विक्रेते लोक, नफा, कांद्याचं एक एक्झाम्पल तुमच्या लक्षात असेल, साठेबाजी करतात. बरोबर. त्याच्यामुळे विशिष्ट कालावधीमध्ये काय होतं, जर XYZ वस्तूचा साठा करून ठेवला तर या टाइम पिरियडमध्ये त्या वस्तूचा तुडवटा मिळतो. बरोबर. पुरवठा कमी होतो आणि भाववाढ होते. जेव्हा भाववाढ होते तेव्हा ती वस्तू बाहेर काढली जाते. तर भविष्यात किमती वाढतील या अपेक्षाने वस्तूचा साठा करतात. त्याच्यामुळे बाजारात वस्तू आणि सेवांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते, म्हणून किमती वाढतात. हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे नागेश गायकवाड सरांच्या बुकमध्ये, पेज नंबर 38 आणि 39. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक PQLI. हे जे असे सगळे निर्देशांक आहेत ना, हे एक लेक्चर मी घेतलं होतं, तिथून तुम्हाला हा क्वेश्चन आहे. जीवनाचा भौतिक निर्देशांक मोजताना कोणता घटक विचारात घेतला जात नाही म्हटलंय. आपल्याला सवय असते कोणता घटक विचारात घेतला जातो. तर इथं अपेक्षित आयुर्मान, दरडोई उत्पन्न, बालमृत्यू, साक्षरता. जर PQLI याच्याबद्दल जर तुम्ही वाचलं तर जीवनाचा भौतिक गुणवत्ता म्हटलेला आहे. मग दरडोई उत्पन्न येईल का, नाही येणार, पण या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला कराव्या लागतील. ठीक आहे, व्यवस्थित कराव्या लागतील. जसं की तुम्हाला लिंग निर्देशकावरती क्वेश्चन आलेला आहे, पाठीमागचे पेपर्स तुम्ही बघू शकता पुस्तकामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे एकूण दारिद्र्य दरीविषयी, ज्याला आपण TPG म्हणतो, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. टोटल पॉवर्टी गॅप बद्दल तुम्हाला हा क्वेश्चन विचारलाय की दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचं जे मापन आहे ते TPG करतं. बरोबर. 3 सेंटेन्स खाली दिलेले आहेत. निव्वळ दारिद्र्य रेषेच्या खाली ज्यांचं उत्पन्न आहे, ओके, अशांची संख्या म्हणजे TPG. प्रत्येक उत्पादक घटकाला मिळणार आहे. आता हे तुम्ही एलिमिनेट करू शकता कारण दारिद्र्य हा शब्द महत्त्वाचा आहे. एखाद्या देशातील उत्पन्न विषमता हे तुम्ही एलिमिनेट करू शकता.
पण निव्वळ दारिद्र्य आणि दारिद्र्य रेषा या दोन्हीमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं जर तुम्ही टोटल पॉवर्टी गॅप ही संकल्पना वाचली नसेल तर. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन पण दारिद्र्य टॉपिकवरतीच तुम्हाला विचारलेला आहे. तर इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन कमी विचारले जातात पण टॉपिक थोडेसे फिक्स असतात, त्याच्यावरती क्वेश्चन येतातच. क्वेश्चन काय विचारलंय बघा, दारिद्र्यात घट आणि उपजीविका प्रोत्साहन याच्यासाठी भारत सरकारने संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने, भारत सरकार बरोबर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम जो आहे ना, तर त्यांनी कोणत्या कार्यक्रमांना पाठबळ दिलेलं आहे. सर्वांसाठी माफक दरामध्ये ग्रामीण गृहनिर्माण, बहुराज्यीय आरोग्यसेवा व्यवस्था क्षमता सुधारणा, प्रशासन आणि गुणित उपजीविका पाठबळ, आदिवासी विभाग राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण. हा क्वेश्चन इझी लेवलचा नव्हता. ठीक आहे, ओके, क्लिअर. कारण आपल्याला इथं हे सगळं अपडेटेड कंटेंट पुस्तकामध्ये मिळणं कठीण आहे. आपल्या ठोकळ्यामध्ये हे सगळं मिळून जातं. तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाबद्दल तुम्ही वाचलं पाहिजे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन तर आपण वाचतोच असतो, ज्याची सुरुवात आपण युनोपासून करतो. तर इथं तुम्ही संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम जो आहे तो आपल्या भारताला कशा प्रकारे सपोर्ट करतोय ते तुम्ही एकदा वाचून घ्या, कारण असे क्वेश्चन सहजासहजी सॉल्व्ह होण्यासारखे नसतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बजेटवरती क्वेश्चन आहे, महाराष्ट्र शासनाने कोणत्या वर्षापासून लिंगभाव आधारित संकल्प पद्धती स्वीकारलेली आहे. तर आपली कॉन्सेप्ट होती लिंगभाव आधारित अर्थसंकल्प. कॉमन आहे, सगळ्या पुस्तकामध्ये दिलेला असतो, पण विचारलंय काय की आपल्या महाराष्ट्रानं कधी स्वीकारली. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला कॉमन क्वेश्चन विचारलेला आहे जो सगळ्यांना आला पाहिजे लोकसंख्या टॉपिकवरती. लिंग गुणोत्तर विचारले सर्वात कमी राज्याशी रिलेटेड. ठीक आहे, ओके. एखादा क्वेश्चन असतो महाराष्ट्राच्या लोकसंख्येशी रिलेटेड, एखादा क्वेश्चन असतो भारताच्या लोकसंख्येशी रिलेटेड आणि एखादा क्वेश्चन असतो लोकसंख्येच्या धोरणावरती किंवा संक्रमण सिद्धांतावरती. याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे इथं जागतिक बँकेच्या मते भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करणं आवश्यक आहे. बरोबर. खराब स्थानिक प्रशासन, अत्यल्प वित्तपुरवठा, खर्चवाढ करणारे अयोग्य नियोजन, वेगाने खालावत जाणारा पर्यावरणीय दर्जा. भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या समस्या आहेत. आधी तर आपल्याला आपल्या भारतातील शहरीकरणाच्या समस्या माहीत पाहिजे. सगळ्या समस्या आहेत या, बरोबर ना. आपल्याला माहिती आहे की या सर्व समस्या आहेत. लक्षात आलं. त्याच्यानंतर आहे लिंगभाव असमानता निर्देशांक. जसं मी तुम्हाला बोलले होते की बरेच निर्देशांक तुम्हाला राज्यसेवेला विचारतात. सगळे निर्देशांक करून घ्या आणि प्रत्येक निर्देशांक तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, कारण का तिथं तुम्हाला संकल्पनेवरतीच क्वेश्चन आहे. जसं की GI वरती क्वेश्चन होता की आरोग्य, सक्षमीकरण, श्रम बाजारपेठ यातील लिंगभाव फरकाची कल्पना येते. ओके. GI मूल्य, उच्च मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असमानतेची तीव्रता दर्शवतं का दर्शवत नाही. प्रत्येक लिंग गटाला मिळालेल्या संसदीय जागांचा वाटा हा सक्षमीकरणाचा आंशिक मापन करतो. जर तुम्ही GI ही संकल्पना अभ्यासली नसती तर हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला असता का, नसता झाला. त्याच्यामुळं हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन कॉन्सेप्ट बेस आहे. बरेच क्वेश्चन कॉन्सेप्ट बेस आहेत जे तुम्हाला इथं व्यवस्थित कव्हर करायचे आहेत. ओके. तर हा होता आपला पार्ट सेकंड. पार्ट थर्ड पण लवकरच येईल. काही सिलेक्टेड पार्ट इथं होतील. तुम्ही लवकरात लवकर पुस्तक मागून तुमची जी प्रिपरेशन आहे केसागर पब्लिकेशनसोबत कंटिन्यू करा. वन स्टॉप सोल्युशन आहे. जे लोक क्लास लावत नाही आहे, ज्यांना सेल्फ स्टडी करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी तर बेस्ट ऑप्शन आहेत. पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळेल किंवा महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख पुस्तक विक्रेते आहेत त्यांच्याकडेही मिळेल. ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती पण मिळतील. आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही केसागर बुक हाऊसला नक्की भेट द्या आणि तिथून तुम्ही पुस्तक परचेस करू शकता. ओके. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.